नमस्कार नाथ भक्तांनो. तुम्ही हा सध्या व्हिडिओ पाहत आहात, पण एक क्षण थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्ही हा व्हिडिओ फक्त यूट्यूबने सुचवला म्हणून पाहत आहात का, की हा फक्त एक साधा योगायोग आहे? खरं सांगायचं तर या जगात योगायोग नावाची गोष्ट फार कमी असते. बहुतेक वेळा जे काही घडतं ते कोणत्या ना कोणत्या मोठ्या शक्तीच्या इच्छेनुसार घडत असतं. कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला आहे कारण परमेश्वर तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितोय. कदाचित देव तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, पण दैनंदिन जीवनाच्या गोंधळात तुमचं त्याच्याकडे लक्ष जात नाही आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अशी संकेत सांगणार आहे, जे दिसायला साधे वाटतात, पण अनेकदा ते संकेत असतात की देव तुमच्याकडे लक्ष देतोय आणि तुम्हाला एक नव्या मार्गाकडे नेत आहे. नमस्कार मित्रांनो, मच्छिंद्रनाथ प्रसन्न यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. चला तर मग पाहूया ते 5 संकेत जे सांगतात की देव तुमच्याशी काहीतरी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. लक्षण नंबर 1, मन अचानक बदलायला लागणं. तुमच्या लक्षात आलंय की काही दिवसांपासून तुमचं मन आधीसारखं राहत नाही. पूर्वी ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला खूप आनंद मिळायचा, जसे की पार्टी, मित्रांसोबत फिरणं, गप्पा मारणं किंवा मौज मज्जा करणं, आता त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला तितकासा रस वाटत नाही. कधीकधी तुम्हाला आतून एक विचित्र रिकामेपणा जाणवतो, जणू काही आयुष्यात काहीतरी कमी आहे. हा रिकामेपणा पैसा, मज्जा आणि बाहेरच्या गोष्टींनी भरून निघत नाही. अनेक लोकांना अशा वेळी वाटतं की कदाचित मला डिप्रेशन आलंय का, पण नेहमीच असं नसतं. कधीकधी हा संकेत असतो की तुमचा आत्मा आता सत्याच्या शोधाला निघालेला आहे. देव तुम्हाला या भौतिक जगाच्या मोहातून जाग करण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या आत एक नवीन जागरूकता निर्माण होते, जिथे तुम्हाला फक्त आनंद नाही तर जीवनाचा खरा अर्थ शोधायचा आहे. तर मित्रांनो, लक्षण नंबर 2 म्हणजे वारंवार मिळणारे संकेत. कधी तुमच्या लक्षात आलंय का की तुम्हाला वारंवार काही विशिष्ट गोष्टी दिसायला लागतात, जसं की 11-11, 3-3 किंवा 3 वेळा 4 दिसणे, किंवा एखादा विशिष्ट शब्द, गाणं किंवा संदेश. कधीकधी एखादं पुस्तक, एखादा व्हिडिओ किंवा एखाद्या व्यक्तीचं बोलणं अचानक तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर देऊन जातं. हे सगळं फक्त योगायोग नसतो. अनेक आध्यात्मिक विचारानुसार हे ब्रह्मांडाचे संकेत असतात. ब्रह्मांड आपल्याशी शब्दांनी नाही तर अशा छोट्या छोट्या घटनांमधून संवाद साधत असतं. म्हणून जेव्हा असे संकेत दिसतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका. थोडा वेळ घ्या आणि स्वतःला विचारा, यामागे काही संदेश आहे का? तर लक्षण नंबर 3, काही नाती हळूहळू दूर जाणं. म्हणजेच आयुष्यात कधीकधी असं होतं की काही नाती अचानक बदलायला लागतात. जे लोक एकेकाळी तुमच्या खूप जवळचे होते ते आता दूर गेलेले असतात. कधी मित्रांमध्ये अंतर पडतं, तर कधी नातेवाईकांमध्ये गैरसमज होतात. अशा वेळी मनाला खूप त्रास होतो, पण कधीकधी हे देखील एक मोठ्या बदलाचा भाग असतो. देव कधीकधी आपल्याला गर्दीपासून दूर करून एकांतात नेत असतो, कारण जेव्हा आपण सतत लोकांमध्ये असतो तेव्हा आपलं मन शांत राहत नाही. पण जेव्हा आपण एकटे असतो तेव्हाच आपल्याला स्वतःचा आणि देवाचा आवाज ऐकू येतो. म्हणून एकांताला घाबरू नका. कधीकधी एकांत हा आध्यात्मिकाचा वाढीचा सर्वात मोठा मार्ग असतो. लक्षण नंबर 4, तर स्वतःच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न पडणे. कधी तुम्हाला स्वतःला असे प्रश्न पडतात का की मी कोण आहे, माझा जन्म का झाला, मी फक्त नोकरी, पैसा आणि संसार करण्यासाठीच आलोय का? अशा प्रकारचे प्रश्न जर तुमच्या मनाला सतत येत असतील तर घाबरू नका, कारण हे वेडेपणाचे नाही तर जागृतीचे लक्षण आहे. जे लोक पूर्णपणे झोपलेल्या अवस्थेत असतात त्यांना असे प्रश्न पडत नाहीत, पण जेव्हा मन जागं होतं तेव्हा ते जीवनाचा खरा अर्थ शोधायला लागते. कदाचित देव तुम्हाला आठवण करून देतोय की तुमचं आयुष्य फक्त रोजच्या धावपळीसाठी नाही तर तुमचं आयुष्य काहीतरी मोठं करण्यासाठी आहे. तर मित्रांनो, लक्षण नंबर 5, आयुष्यात अचानक संकट येणे. आयुष्यात कधीकधी असं होतं की सगळं काही चुकीचं घडायला लागतं. एखादी गोष्ट हरवते, काम बिघडतं, नात्यामध्ये समस्या येतात आणि आपल्याला वाटायला लागतं की देव माझ्याकडे लक्षच देत नाही. पण अनेकदा सत्य याच्या उलट असतं. देव आपल्याला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी संकेत देत असतो. जसं सोनं शुद्ध करण्यासाठी ते आगीत टाकावं लागतं, ते आगीत तसंच माणूसही अडचणीमधूनच मजबूत होतो. कदाचित देव तुम्हाला एका मोठ्या जबाबदारीसाठी तयार करतोय. तर मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात ही लक्षणे दिसत असतील तर त्यांना दुर्लक्ष करू नका. कदाचित देव तुम्हाला एका नव्या मार्गावर चालायला बोलवतोय.
फक्त थांबा, स्वतःकडे लक्ष द्या आणि तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. कदाचित तिथेच तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा अर्थ सापडेल. जर तुम्हाला या 5 लक्षणांपैकी कोणतं लक्षण जाणवत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तर तुमच्या या देवाच्या नावाचं कमेंटमध्ये जरूर लिहा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश, अलख निरंजन.